सोनगीर फाटा परिसरात कंटेनरसह लाखोंचा गुटखा जप्त। सोनगीर पोलिसांची कामगिरी। सोनगीर पोलिसांनी गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। सोनगीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूरकडून मुंबईकडे जात असलेल्या एका कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा भरून आणला जात होता। पोलिसांनी सोनगीर फाट्यावर सापळा लावून कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये लाखोंचा गुटखा पोलिसांना आढळून आला। कंटेनरसह या मुद्देमालाची किंमत 26,81,440 रुपये इतकी आहे। सोनगीर पोलिसांनी कंटेनर चालक मोहम्मद समीम इद्दुखान आणि त्याचा साथीदार पवन जयभगवान शर्मा यांना अटक केली आहे। पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पोलिसांच्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश गढवी, पोलीस नाईक अमरीश सानप, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। बातमीदाराकडनं सचिन कापडनीस, प्रभारी अधिकारी सोनगीर पोलीस स्टेशन यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमधून एक गुटख्याचा मोठा कंटेनर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये येत आहे। त्या अनुषंगाने आज सकाळी 5:30 वाजता आपण सदरचा कंटेनर आलेला असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ 27 लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक धरून। त्याच्यामध्ये राजनिवास पान मसाला, जाफरानी तंबाखू आणि हा अशोक लेल्यांचा कंटेनर असा एकूण 27 लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इद्दुखान, हा राहणारा उत्तर प्रदेश रायबरेलीचा आहे, आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणारा आहे। त्यांनी आता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमधून उचललेला आहे। आता तपासामध्ये निष्पन्न होईल की हा माल एक्झॅक्टली कुठून आणला होता आणि कुठे नेणार होता। आपण समजून देखील आरोपी याच्यामध्ये करत आहोत।